हे रहमतपूरसारखं आपलं जे गाव आहे तिथं 25 वर्षापूर्वी महिला कुठेही बाहेर नव्हती. पण तेव्हापासून मी महिलांना बाहेर घराच्या काढलं. घराघरामध्ये माझी लाडकी बहीण असते, त्यावेळेला ती कधीही माझ्या भाजप पक्षाला विसरू शकत नाही. रहमतपूरमध्ये एक असं झालेलं आहे की बऱ्याचशा गोष्टी विनाकारण केल्या गेलेल्या वाटतात आणि त्या आशेच्या आशा पडलेल्या वाटतात. रहमतपूर ही जुनी नगरपालिका असली तरी देखील तसं गाव छोटेखानी आहे. कधी काळी हे तालुका प्लेस पण होतं. एक नक्की आहे की आरोग्याच्या दृष्टीने रहमतपूर आमचं खरंच मागं आहे. ताईसाहेब नमस्कार. नमस्कार. ताईसाहेब, तुम्ही भाजपच्या महिला उपप्रदेशाध्यक्ष म्हणून आणि रहमतपूरच्या भाजप पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहात. काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे, काय प्रयत्न सुरू आहेत प्रभागांमध्ये, काय सांगाल याबद्दल? या निवडणुका जाहीर झाल्यापासून अत्यंत उत्साहाने मी आणि माझे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. आपल्या इथं 10 प्रभाग आहेत, 20 उमेदवार आहेत आणि एक नगराध्यक्षाचं, असं साधारण 21 लोक निवडून येणार आहेत. त्या पद्धतीमध्ये पहिल्यांदा आम्ही जिथं जिथं जातो आहे, ज्या ज्या प्रभागामध्ये, तिथं माझे सगळ्यांना एकच म्हणणं आहे की आपल्या भाजपच्या ज्या योजना आहेत की त्यांचा उपयोग आज तळागाळापर्यंत झालेल्या आहेत, त्या योजना प्रथम सांगणं गरजेचं आहे. आपण योजना तळागाळापर्यंत पोचवल्या आहेत, पण तरी देखील काही लोक जर अजून राहिले असतील तर त्यांना या कल्पना येतात की भारतीय जनता पक्ष हा किती लोकांसाठी काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करतो आहे. आणि त्या दृष्टीने सगळे आपले जे उमेदवार आहेत ते त्या पद्धतीने लोकांच्या गाठीभेटी असतील, काही रॅलीज असतील, अशा पद्धतीत जे नेहमीचं नियोजन असतं ते चाललेलं आहे. या निवडणुकीमध्ये रहमतपूरच्या विकास कामांबद्दल तुमचे काय विजन आहे, काय सांगाल या निवडणुकीमध्ये? निवडणुकीमध्ये विकासाचं बरंच काही गोष्टी दाखवल्या जातात किंवा सांगितल्या जातात. हे प्रत्येक पार्टीचं ते काम असतं. मी त्या मताची नाही. जे सांगितलं जावं ते व्हावं अशा मताची मी आहे. आणि त्याच्यामुळं रहमतपूर छोटेखानी गाव आहे. कदाचित विकासाला काही मर्यादा असू शकतील, पण एक नक्की आहे की रहमतपूर हे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक असं परंपरा लाभलेलं गाव आहे. म्हणजे ही मला अभिमानाची नेहमी गोष्ट वाटते. आणि त्याच्यामुळं ह्या तिन्हीच्याही अनुषंगाने काही चांगल्या गोष्टी करण्याचं आमचं व्हिजन पण आहे. समोर काही काही गोष्टी लक्षात येत आहेत आणि त्या करण्याच्या दृष्टीने तयारी आहे. आज नाही म्हटलं तरी आमचे आमदार भाजपचे मनोजदादा घोरपडे आहेत. त्यांचा चांगलाच विकास निधी इथं रहमतपूरला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आमचे माननीय जयकुमारजी गोरे आहेत, त्यांचाही विकास निधी इथं पडलेला आहे. त्यामुळे अशा लोकांचं रहमतपूरवर लक्ष असलं तर मला असं वाटतं की सर्वत्र विकास आणि विकास हा रहमतपूरला असेल. रहमतपूरमध्ये आर्थिक संधी मर्यादितच आहेत, तर रहमतपूरमध्ये आर्थिकदृष्ट्या उद्योगधंदे किंवा व्यापार वाढ किंवा मार्केट डेव्हलपमेंटसाठी काही उपाययोजना आहेत का? ते मगाशी म्हटल्याप्रमाणे रहमतपूर ही जुनी नगरपालिका असली तरी देखील तसं गाव छोटेखानी आहे. कधी काळी हे तालुका प्लेस पण होतं. अनेक कारणं झाली आणि इथला व्यापार आणि तालुका प्लेस ही बाहेर गेली. आता मला असं वाटतं जरी मर्यादा असतील तरी देखील रहमतपूरची लोकसंख्या जी आहे ती पाहता आज तरुण वर्ग पण चांगला आहे, महिला वर्गही खूप छान आता कामासाठी बाहेर पडलेला आहे. मग असं वाटतं की ह्या लोकांना काही हाताला काम मिळावं, त्यासाठी काही योजना असाव्यात. MIDC ही गोष्ट आहे, पण तरी देखील दुसऱ्या काही गोष्टी अशा आहेत की छोटेखानी पद्धतीमध्ये केल्या तर लगेच त्यांना हाताला काम मिळू शकेल. एकतर शेतामध्ये राबणारे लोक आहेत, दुसरे म्हणजे व्यापारी आहेत आणि तिसरे नोकरदार आहेत. काही इथं आहेत आणि काही बाहेर आहेत. आता याच्यामधले जे हाताला काम नसणारी लोक आहेत त्यांना इथल्या इथं काही मिळावं या दृष्टीने मला असं वाटतं नेहमी काहीतरी व्हायला पाहिजे. म्हणजे तरुणाईसाठी पण आणि महिला वर्गासाठी पण.
त्या दृष्टीने थोडंसं या निवडणुकीनंतर आम्ही एकत्रित मिळून काही विचार नक्की करावा असं मला वाटतं. रहिमतपूरमध्ये अद्यापही दवाखाने आणि आपत्कालीन सेवा आरोग्यदृष्ट्या काही मर्यादेमध्येच आहेत. रहिमतपूरमध्ये आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी काय उपाययोजना असतील? साध्या आजाराला किंवा एखाद्या गुंतागुंतीचा आजार असेल किंवा साधी सोनोग्राफी करायची जरी असेल तरी रहिमतपूरहून नागरिकांना सातारा कोरेगावला इथे धाव घ्यावी लागते. आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी काय उपाययोजना असतील? एक नक्की आहे की आरोग्याच्या दृष्टीने रहिमतपूर आमचं खरंच मागं आहे. आता आरोग्याशी निगडीत काय येतं की सांडपाणी व्यवस्थापन असेल, स्वच्छ पाणी पुरवठा असेल आणि कचरामुक्त रहिमतपूर असेल, अशा गोष्टी या आरोग्याशी निगडीतच येतात. त्यासाठी पहिल्यांदा व्यवस्थित काम करायला पाहिजे आणि ते काम सुरूही झालेलं आहे. दुसरा विषय महत्त्वाचा की खरंच आहे की चांगली हॉस्पिटल्स इथं नाही आहेत. आज प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, आत्ता तिथे नशिबाने काही चांगले डॉक्टर्स आहेत किंवा रेसिडेन्शियल आहेत, त्यामुळं थोडंसं लोकांनी मदत होते. पण यापेक्षा जे काही असे आजार आहेत की त्याच्यासाठी लोकांना रहिमतपूरच्या बाहेर कोरेगाव, सातारा, कराड इकडेच जावं लागतं आणि त्या दृष्टीने नक्कीच एक चांगलं हॉस्पिटल होणं इथं खूप गरजेचं आहे. रुरल हॉस्पिटल या गोष्टीसाठी आम्ही बरेच दिवस प्रयत्न करत आहेत, कारण तसं जर झालं तर इथं डॉक्टरचा स्टाफ हा वेल क्वालिफाईड मिळेल, सिस्टरचा स्टाफ जास्ती मिळेल आणि त्या योगे निदान आत्ताही पळवापळव होते जी लोकांना सिरियस झाल्यानंतर बाहेर न्यायला लागतं, तर त्याच्यासाठी मला असं वाटते की हे चांगलं हॉस्पिटल झालं तर ही सुविधा एक चांगली आपण देऊ शकू. गेल्या जवळपास 25 वर्षापासून सत्ता एकाच नेतृत्वात होती, तर त्या वर्षापासून झालेली विकास कामांकडे तुम्ही कसं पाहता? काय सांगाल याबद्दल? बरोबर आहे, एक हाती सत्ता होती हे नक्कीच आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीमध्ये विकासाचा जो काही एक त्यांच्या मनात उद्देश असेल, स्वप्न असेल, ते त्यांनी त्यांच्या पद्धतीमध्ये केलेलं आहे. मला फक्त असं वाटतं की ज्या ज्या गोष्टी किंवा जे जे प्रोजेक्ट्स आपण इथे आणतो, आपल्या गावासाठी आणतो, तो पैसा सरकारचा असतो, याचा अर्थच आपलाही असतो. मग त्याचा योग्य विनियोग हा व्हायला पाहिजे. जी गरजेची गोष्ट आहे ती इथं व्हायला पाहिजे. रहिमतपूरमध्ये एक असं झालेलं आहे की बऱ्याचशा गोष्टी विनाकारण केल्या गेलेल्या वाटतात आणि त्या आशेच्या आशा पडलेल्या वाटतात. मला कधी हे आवडणार नाही की आपण हा एवढा मोठा पैसा लाखांनी करोडोंनी जर घालतोय काही प्रोजेक्टसाठी, तर त्या प्रोजेक्टचा उपयोग माझ्या नागरिकांसाठी व्हायला पाहिजे. तसं मला असं वाटते की आजपर्यंत फारसं झालेलं नाही. काही गोष्टी असूही शकतील, मी नाही म्हणत नाही, पण काही गोष्टी रहिमतपूरचे नागरिक बघताहेत की विनाकारण पैशाचा अपव्यय होऊन या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याचा काहीही आमच्या लोकांसाठी उपयोग झालेला नाही. रहिमतपूरमध्ये पार्किंग व्यवस्था, बाजारपेठमधील असणारी गर्दी किंवा बाजारपेठ व्यवस्थापन आणि एक रहिमतपूरमध्ये कचरा व्यवस्थापन म्हणा किंवा नाले सफाई म्हणा, हा एक गंभीर प्रश्न निर्माण होत असतो. तर यालाच एक दीर्घकालीन व्यवस्थापक म्हणून काय उपाययोजना असतील? नाही, हे नक्की आहे. कुठल्याही शहरामध्ये किंवा गावामध्ये या सुविधा अत्यंत चांगल्या असणं गरजेचं आहे. बरोबर. त्या खूप चांगल्या आजपर्यंत आहेत असं मला वाटत नाही. पण आत्ता मी मगाशी म्हटलं की मंत्री महोदय असतील किंवा आमचे आमदार असतील, त्यांच्या माध्यमातून जो फंड आलेला आहे त्याच्यातून त्या गोष्टी आता सुरुवात होणार आहे. अजून काही गोष्टी राहिल्या असतील, कारण कचरा व्यवस्थापन ही जरूर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्यासाठी कचऱ्याचं जे प्रमाण लागतं तेही तेवढं असणं गरजेचं आहे, कारण ते प्रोजेक्ट मोठे आहेत. दुसरा विषय काय, आता कचरा व्यवस्थापन जर झालं नाही तर तिथं अत्यंत गलिच्छपणा आणि मग ह्या मोकाट सुटलेले कुत्रे हे इतके वाढत आहेत आणि सगळीकडेच वाढलेले आहेत. सगळीकडे हे एक त्यांचं कशा दृष्टीने या गोष्टीचं निर्मूलन करायचं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आज जिथं जिथं कचऱ्याचे डेपो आहेत
त्याच्यातून काही ना काहीतरी व्हायला पाहिजे, काही ना काहीतरी गोष्टी व्हायला पाहिजे. आज प्लास्टिकसारख्या गोष्टी आहेत, त्यांचं देखील रिसायकलिंग व्हायला पाहिजे. आज आम्ही समाजामध्ये काही महिलांना घेऊन मी कामं करते, त्याच्यासाठी लोकांना सांगतो आहे आपण, पण तितपत लोक गांभीर्याने घेत नाहीत. आणि त्यामुळे मग प्लास्टिकच्या बाटल्या असू देत, ते प्लास्टिकच्या पिशव्या असू देत, इतकी प्रचंड घाण. आज आमची इतकी कृष्णा नदी चांगली आहे, पण कृष्णा नदीच्या काठावर जर बघितलं तर एवढ्या मोठ्या प्लास्टिकचा खच पडलेला असतो. तर याच्यासाठी मात्र काही ना काहीतरी चांगल्या उपाययोजना कराव्यात असं मला नेहमी वाटतं, कारण हे पर्यावरणाचीही गरज आहे आज. रहमतपूरमध्ये वैचारिक वारसा, परंपरा आणि सर्व धर्म समभाव ही रहमतपूर शहराची खास ओळख आहे. हाच एकोपा आणि सांस्कृतिक सलोख्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय उपक्रम राबवाल, काय सांगाल याबद्दल? नक्कीच आहे, रहमतपूरला फार चांगला वारसा आहे. दुसरा विषय असा आहे की इतिहास आहे, सांस्कृतिक कामही तेवढंच आहे. आज मोठमोठी मंडळी इथून होऊन गेलेली आहेत की ज्यांची म्हणजे भले कमी असतील पण अत्यंत आज जागतिक लेवलला देखील त्यांचं नाव झालेलं आहे. असे अनेक व्यक्तिमत्व आहेत. एक नक्की आहे की परंपरेने पुढं ह्या काही काही गोष्टी चालायलाच लागतात, पण आपल्यासारख्या छोटेखानी गावामध्ये हे संस्कार राबवणं, पुढच्या पिढीला हे देणं, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की शिक्षण संस्थांनीच करायला पाहिजेत. आज मला एक म्हणजे मान्य मी करते की शिक्षण संस्था किंवा शाळा कॉलेजेसमध्ये काम करणाऱ्या लोकांना इतकं प्रचंड ओझं आहे सगळं कामाचं की त्यांना ह्याच्यामध्ये किती वेळ द्यायला मिळतो मला म्हणजे माहिती नाही आहे. पण पहिलं म्हणजे आपल्याकडं जर 4 शिक्षण संस्था इथं असतील तर हे सर्व संस्थांनी हे थोडंसं कल्चरची जोपासना, परंपरा पुढं लोकांना सांगणं किंवा मुलांना सर्वार्थाने वेगळ्या पद्धतीमध्ये डेव्हलप करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शिक्षण संस्थांनी करायला पाहिजे. पण एक त्याबरोबर मी नक्की नमूद करू इच्छिते की रहमतपूरमध्ये जे आहे ते शिक्षण चांगलं आहे. त्याच्यामध्ये फक्त माझं नेहमी म्हणणं असतं की ते हेल्दी असावं, कारण एकमेकांमध्ये अनहेल्दी कॉम्पिटिशन हे शिक्षणामध्ये नसावी, कारण ते एक सेवाकार्य आहे. आणि दुसरा विषय ह्यालाच जोडून सांगते की जर आमची ही तरुण पिढी चांगली घडली तर तीच खरं देश घडवणार आहे ना. त्याच्यामुळे आमची खूप मोठी जबाबदारी आमच्यासारख्यांची आहे. ताईसाहेब, तुम्ही महिला नेतृत्वात काम करता, तर महिला सबलीकरण, महिलांच्या आरोग्यदृष्ट्या आणि महिलांसाठी एक आर्थिक सक्षम करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल, काय सांगाल याबद्दल? मी नेहमी म्हणते की महिला हा आपल्या कुटुंबाचा कणा आहे आणि तसाच प्रत्येक व्यवस्थेचा कणा आहे असं मला वाटतं. कारण महिलामध्ये जे गुण आलेले आहेत आणि ती गुण ते विकसित करते, अत्यंत सिन्सिअरली गांभीर्याने ती प्रत्येक क्षेत्रात काम करते असं मला वाटत असतं. मग या प्रश्नाला अनुसरून मी नक्कीच सांगेन की जिथं जिथं मी महिला भगिनींमध्ये जाते तिथे तिथे त्या किती सक्षम आहेत आणि समर्थ किती आहेत हे मला दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कारण महिलांना मोटिवेट करणं गरजेचं आहे. आता ठीक आहे, पुरुषप्रधान संस्कृती होती, पण आता थोडे बदल बऱ्यापैकी व्हायला लागलेले आहेत. त्यांना मी ह्या पद्धतीत मोटिवेट करते. आता हे रहमतपूरसारखं आपलं जे गाव आहे तिथं 25 वर्षापूर्वी महिला कुठेही बाहेर नव्हती, पण तेव्हापासून मी महिलांना बाहेर घराच्या काढलं की त्यांना समाजकार्यात आणलं, त्यांना बाहेर आणलं. त्यांच्या हौसमौजेच्या दृष्टीने, त्यांच्यामध्ये काही सांस्कृतिक गुण आहेत त्या दृष्टीने त्यांना बाहेर आणलं. म्हणजे काय होतं, ती आतून फुलत जाते महिला. आणि महिला आतून फुललेली असली ना की ती आपल्या कुटुंब व्यवस्था चांगली करण्यासाठी प्रयत्न करते. मग ती कुटुंब व्यवस्था चांगल्या करण्यासाठी तिला आर्थिक आधार लागतो. आत्ता मगाशी म्हटलं मी तसं की आपल्या राज्य शासनाने लाडक्या बहिणींना, खरंच आहे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की महिन्याला 1500 रुपये देणं. तर त्याचबरोबर तिला ही जाणीव पाहिजे. म्हणजे हे ज्या वेळेला मी म्हटलं आत्ता, त्यावेळेला ह्या गावातल्या महिलांना, आणि मी बाकीकडेही आता काम सुरू करते, की जर आपल्याला लाडके बहिणीचे 1500 रुपये मिळतात तर आपण देणं लागतो या समाजाचं, देणं लागतं ह्या आपल्या सरकारचं. आणि त्यासाठी जे रहमतपूरमध्ये आपण प्रोजेक्ट राबवला आहे 2 तास समाजासाठी, तो मला काही लोकांनी बाहेरही विचारला आहे की तो आपण कसा करूया. ज्या वेळेला समाजासाठी महिला काम करेल ना त्यावेळेला नक्की
ती इतकी सक्षम होईल की आता आपण आर्थिक सबल होण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, ही जिद्द तिच्या मनात व्हायला पाहिजे. कारण आज आमची महिला घाबरते. ती पटकन, मलाही वाटतं की या महिलांना काहीतरी आपल्याला आर्थिक कामधंदा, उद्योगधंदा द्यायला पाहिजे, पण ते इतकं सोपं नाही. कारण महिलाच्या मनात ती भीती असते, जर आपल्याला कर्ज झालं, आपल्याला नाही जमलं तर काय करू. मग त्या दृष्टीने काय करता येईल का, हा आज समाजाचा प्रश्न आहे. आणि तो सोडवण्यासाठी मी शासनाच्या मदतीने, मला नक्की आवडेल की महिला माझी आर्थिक सक्षम बनवावी. एक शेवटचा प्रश्न असा की रहमतपूरच्या जनतेला तुम्ही काय संदेश द्याल की तुमचा पक्षाला रहमतपूरच्या जनतेने का निवडून द्यावं? काय आव्हानं असतील तुमची रहमतपूरच्या जनतेपुढे, काय सांगाल? भारतीय जनता पक्ष हा फक्त देशातला नाही तर जगातला मोठा पक्ष आहे, बरोबर. हे सर्वांना मान्य आहे. आज त्या पक्षाचं मी एक पदाधिकारी म्हणून काम करते आहे. आणि ज्या वेळेला मागे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तळागाळात जिल्ह्यापर्यंत मला पोचता आलं, आणि तिथं जिकडं तिकडं ह्या दिलेल्या योजना आणि आत्ता झालेली डेव्हलपमेंट याच्यावर पूर्णपणे तरुणाई आणि महिला वर्ग फिदा आहे. याचा अर्थ मधला वर्ग नाही असं नाही, पण एक नक्की आहे. म्हणजे व्यापारी वर्ग असेल, GST मागे वाढली त्यावेळेला थोडंसं लोकांना वेगळं वाटलं, त्यानंतर खूप चांगल्या प्रमाणामध्ये GST कमी केली गेली, शेतकऱ्यांच्या दृष्टीने GST कमी केली गेली. या अनेक गोष्टी आज या सरकारने केलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला घराघरामध्ये एकूण-एक योजना मिळते, घराघरामध्ये माझी लाडकी बहीण असते, त्यावेळेला ती कधीही माझ्या भाजप पक्षाला विसरू शकत नाही. त्यामुळं रहमतपूरमध्ये फार वेगळं सांगायला लागेल असं मला वाटत नाही.